मी अहिल्यानगरीतून महत्वाचा संदेश सांगतो मराठ्यांना, मराठ्याच्या विशेष नेत्याला, सगळ्या पक्षातल्या. देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे नेते संपवायला लागलाय. आमचा काही लॉस नाही, तुम्ही सावध व्हा. मराठ्यांच्या अधिकाऱ्याला सुद्धा त्रास व्हायला लागलाय. देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे अधिकारी संपवायला बघतोय, मराठ्यांचे नेते पण संपायला बघतोय. सावध व्हा. सगळ्या मंत्र्याला त्यांनी स्वतःची उडी दिली, एक एक सगळ्याला. काय काम चाललंय तिथं पुरं त्याला कळतंय. इतका बेभरोशी माणूस असतो का? तुझ्या पक्षात आलेत ना ते आता, तरी तू उडी तुला एक एक. म्हणजे किती आतल्या गाठीचा माणूस आहे देवेंद्र फडणवीस बघा तू. आणि कसा पक्ष आहे ते भाजप ना, वेगळंच होतं आणि वेगळंच केलं याने भाजपच. सत्तेवर येण्यासाठी न येणारे लोक भेडून घेतले बा त्यांनी. नारायण राणे साहेब कवाच तिकडे जाऊ शकत नाही, नेले वरगडून. बघा शिंदे साहेब तिकडे कवाच जाऊ शकत नाहीत, नेले. अजित दादा पवार कवाच जाऊ शकत नाही, नेलं. अशोकराव चव्हाण साहेबाचे 3दा मुख्यमंत्री झालेले. असा माणूस जाऊ शकत नाही मेला तरी. बघा तुम्ही त्यांनी किती मराठ्यांचे किती डाव टाकले, जावं लागलं. थोरात बघा तुम्ही, निंबाळकर बघा, राजे घराणे बघा. तुमचं अहिल्यानगरच उदाहरण घ्या की ज्यांनी हे आपले पालकमंत्री विखे साहेब. अरे हे किती दिवस तिथं काँग्रेसमध्ये म्हणतात, त्याने काय गृहमंत्री बघितलेला नाही केंद्राचा.